नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. पाकिस्तानच्या अनुभवावरून शिकण्याची संधी बांगलादेशला होती, परंतु बांगलादेशने ही संधी गमावलेली दिसते. पाकिस्तानचे नेते सध्या जसे पाणी पाणी म्हणून बोंबलतायत, तीच वेळ उद्या बांगलादेशवर येणार अशा प्रकारची चिन्ह आहेत. बांगलादेशचे अर्थतज्ञ पर्यावरण तज्ञ डॉक्टर नजरुल इस्लाम यांनी बांगलादेश सरकारला पंतप्रधान तारिक रहमानना याने एक सूचना केली होती. ही सूचना अशी होती की भारताशी जर तुम्हाला अनुकूल जलवाटप करार करायचा आहे तर भारताला तुम्ही जबरदस्त ऑफर द्या. तारिक रहमान यांनी तशी जबरदस्त ऑफर दिली, परंतु भारताला नाही. ऑफर दिली चीनला, आणि चीनला जी ऑफर दिलेली आहे ती ऑफर भारताच्या नाकामध्ये काडी करण्याचा प्रयत्न आहे. एकूणच बांगलादेशला स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्याची खुमखुमी आली आहे अशा प्रकारचं चित्र दिसतंय, आणि याच विषयावर या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. परंतु व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती, आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, हाईप करा. बांगलादेशमध्ये नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचा विजय झाला. तारिक रहमान बांगलादेशचे नवे पंतप्रधान झाले. पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी पहिला दौरा केला मलेशियाचा, आणि त्याच्यानंतर ते चीनमध्ये पोहोचलेले आहेत. त्या दौऱ्याच्या दरम्यान दोन्ही देशांमध्ये अत्यंत महत्वपूर्ण करार झाले, आणि त्यापैकी एक करार तिस्ता नदीशी संबंधित आहे. तिस्ता नदी व्यापक जलव्यवस्थापन आणि पुनर्संचयन प्रकल्प, या प्रकल्पासाठी बांगलादेशला चीन आर्थिक आणि तांत्रिक मदत करणार आहे. चीनचा जो बेल्ट अँड रोड प्रकल्प आहे त्या प्रकल्पाच्या अंतर्गत 17 करारांवर या भेटीच्या दरम्यान सह्या झालेल्या आहेत. चीन आणि बांगलादेशचे जे करार झालेले आहेत त्याच्यामध्ये तिस्ताचा करार तर महत्वपूर्ण आहे. शिवाय मुंगला बंदराचा विकास आणि आधुनिकीकरण, चितगाव येथे विशेष आर्थिक आणि औद्योगिक क्षेत्राची निर्मिती, हे करार महत्वाचे आहेत. तिस्ता प्रकल्प भारताची दुखरी नस मानल्या जाणाऱ्या सिलिगुडी कॉरिडॉरच्या आजूबाजूला आहे. म्हणजे बांगलादेश नेमकं करतोय का हे लक्षात घ्या. चीनला बांगलादेशची भूमी आणि बांगलादेशचा समुद्र मुक्तपणे वापरण्याचा परवाना देतोय, आणि वर बांगलादेशची अपेक्षा अशी आहे की एवढं सगळं झाल्यानंतर, भारताच्या शत्रू देशाशी हातमिळवणी केल्यानंतर, बांगलादेश बाबत भारताची जी भूमिका आहे ती न्यायपूर्ण राहिली पाहिजे. अपेक्षित असं होतं की बांगलादेश हा भारताचा शेजारी देश आहे, त्यामुळे बांगलादेशचे पंतप्रधान जेव्हा देशाबाहेर पडतील तेव्हा पहिला दौरा भारताचा करतील. परंतु ते गेले आधी मलेशियाला आणि त्याच्यानंतर गेले चीनला. भारतामध्ये कधी येतील याच्याबद्दल साशंकता आहे. आता याच्यामुळे भारताचं काही बिघडणार नाहीये, बिघडणार आहे बांगलादेशचं. आणि डॉक्टर नजरुल इस्लाम जे आहेत त्यांनी हेच मत व्यक्त केलेलं आहे. बांगलादेशची ही जी नीती आहे ती बांगलादेशच्याच बुडाशी येण्याची शक्यता आहे असं त्यांना वाटतंय. डॉक्टर नजरुल इस्लाम ही काही ऐरेगेरी व्यक्ती नाहीये. हार्वर्ड मधील उच्च विद्या विभूषित आहेत, अर्थतज्ञ आहेत, जलतज्ञ आहेत, पर्यावरण तज्ञ आहेत. ते वारंवार गंगा जलवाटप कराराबाबत बांगलादेशला इशारा देत आहेत. हा जलवाटप करार डिसेंबर 2026 मध्ये संपुष्टात येतोय, आणि हा करार लवकरात लवकर बांगलादेश सरकारने करून घेतला पाहिजे असं डॉक्टर इस्लाम यांचं म्हणणं आहे. कारण हा जलवाटप करार ही काही भारताची निकड नाहीये, ही बांगलादेशची निकड आहे असं नजरुल इस्लाम यांचं म्हणणं आहे. बांगलादेश आणि भारतमध्ये गंगा जलवाटप करार अजून झालेला नाहीये. या प्रकल्पाबद्दल प्राथमिक चर्चा सुरू झालेली आहे, परंतु बांगलादेश सरकारने एकतर्फी पद्मा बॅरेज योजनेची घोषणा केलेली आहे. गंगा नदी जेव्हा बांगलादेशमध्ये प्रवेश करते तेव्हा तिचं नामकरण पद्मा असं होतं, आणि याच नदीवर पद्मा बॅरेज हा प्रकल्प साकार होणार आहे. बांगलादेशसाठी हा प्रकल्प अत्यंत महत्वपूर्ण आहे. मे 2026 मध्ये या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याची घोषणा बांगलादेश सरकारने केली. राजबारी जिल्ह्यातील बांगशा येथे हा प्रकल्प साकार होणार आहे. 2.1 किलोमीटर इतकी या बंधाऱ्याची लांबी असेल, आणि या धरणाला साधारण 78 दरवाजे असतील. 1975 मध्ये गंगा नदीवर पश्चिम बंगालमध्ये फरक्का बॅरेजची निर्मिती करण्यात आली, म्हणजे फरक्का धरण बांधण्यात आलं. आणि त्याच्यानंतर होतंय काय, उन्हाळ्याच्या काळामध्ये फरक्का बॅरेज मधून बांगलादेशमध्ये जे पाणी येतं त्याचं प्रमाण खूपच कमी झालेलं आहे. बांगलादेश समोर एक खूप मोठं संकट आहे. या संकटाचा मुकाबला करण्यासाठी बांगलादेश सरकारने पद्मा बॅरेजची घोषणा केलेली आहे, आणि त्यांची योजना अशी आहे की पावसाळ्याच्या काळामध्ये पद्मा नदीला पूर येतो, तर पद्मा नदीचं जे पाणी आहे जे वाहून जातं ते पाणी या पद्मा बॅरेजमध्ये साठवायचं. साधारण 2900 दशलक्ष घनमीटर पाणी या बॅरेजमध्ये साठवायचं, आणि त्यातून 113 मेगावॅट विजेची निर्मिती करायची असं लक्ष बांगलादेश सरकारने ठेवलेलं आहे. म्हणजे त्यांचा उद्दिष्ट असं आहे की या पद्मा बॅरेजच्या निमित्ताने बांगलादेशची बरीचशी जमीन सिंचनाच्या खाली येईल. पद्मा बॅरेज योजना निश्चितपणे अत्यंत महत्वाकांक्षी आहे. बांगलादेशची साधारण 28.8 लाख हेक्टर जमीन या योजनेमुळे सिंचनाच्या खाली येणार आहे. साधारण 25 जिल्ह्यांना या योजनेचा फायदा मिळणार आहे. 50,466 कोटी टका इतकी रक्कम या बॅरेजसाठी बांगलादेश सरकार खर्च करणार आहे. मे 2026 मध्ये या योजनेचा पहिला टप्पा सुरू झाला, आणि 2033 पर्यंत ही योजना पूर्ण करण्याची बांगलादेश सरकारची इच्छा आहे. म्हणजे आकडेवारी सांगते पद्मा बॅरेज ही जी योजना आहे ती अत्यंत महत्वाकांक्षी आहे. बांगलादेशला याचा प्रचंड मोठा फायदा होणार आहे.
परंतु आता प्रश्न असा निर्माण झालेला आहे की ही महत्वाकांक्षी योजना आहे की बांगलादेशची महत्वाकांक्षी चूक. कारण नद्यांच्या पाण्याच्या वाटपाच्या संदर्भात अनेक आंतरराष्ट्रीय कायदे आहेत आणि हे कायदे आता जवळपास कालबाह्य झालेले आहेत. त्याच्यामुळे होतं काय, एखादी नदी एखाद्या देशामध्ये उगम पावते आणि त्या देशात उगम पावून नंतर ती वाहत वाहत दुसऱ्या देशामध्ये प्रवेश करते. अशा वेळी दोन देशांमध्ये जेव्हा या नदीच्या पाण्याचा वाटप करण्याचा प्रश्न येतो तेव्हा हे वाटप कशा प्रकारे केलं जातं. दोन्ही देशाचे लोक एकत्र बसतात, चर्चा करतात आणि सामंजस्याने निर्णय घेतात, करार करतात. आणि तशाच प्रकारे 1996 मध्ये बांगलादेश आणि भारताच्या दरम्यान गंगा नदीच्या जलवाटपाबद्दल करार झाला होता, जो करार आता 30 वर्षानंतर म्हणजे 2026 मध्ये संपुष्टात येणार आहे. आता या कराराचं नूतनीकरण करणं हे बांगलादेशचं पहिलं उद्दिष्ट असलं पाहिजे होतं, परंतु बांगलादेश त्याच्यावर फार विचार करत नाहीये. हा करार होण्यापूर्वीच पद्मा नदीवर पद्मा बॅरेज योजनेची घोषणा बांगलादेश सरकारने केलेली आहे. आणि ही घोषणा म्हणजे बांगलादेश सरकारने स्वतःच्या पायावर मारून घेतलेला एक खूप मोठा धोंडा ठरणार आहे. जेव्हा नद्यांच्या पाण्याच्या वाटपाचा विषय येतो तेव्हा बांगलादेशची भूमिका कायम अशी असते की भारताची भूमिका न्याय्य असायला हवी, आंतरराष्ट्रीय कायद्यांना धरून असायला हवी. भारताकडून सामंजस्याची अपेक्षा बांगलादेश सरकार करत आहे. बांगलादेश सरकारने मात्र पद्मा बॅरेज प्रकल्पाचा जो निर्णय आहे तो एकतर्फी घेतलेला आहे, एकतर्फी घोषणा केलेली आहे. भारत सरकारशी कोणत्याही प्रकारे चर्चा केलेली नाहीये आणि भारताने या प्रकल्पावर आक्षेप नोंदवलेले आहेत. आणि आता बांगलादेश सरकारने एकतर्फी निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामुळे उद्या जर भारताने मनमानी केली तर बांगलादेश सरकार भारताला कोणत्याही प्रकारे रोखू शकणार नाहीये. आणि नेमकं याच्यावरच नजरुल इस्लाम यांनी बोट ठेवलेलं आहे. त्यांनी असं म्हटलं की बांगलादेश सरकारने कोट्यावधी रुपये खर्च करून ही पद्मा बॅरेज योजना साकारली, हा प्रकल्प साकारला आणि उद्या समजा भारताने नदीचं पाणी रोखलं म्हणजे पद्मा बॅरेज मध्ये त्यांनी पाणी सोडलं नाही, मग तुम्ही काय कराल. म्हणजे पाणी सुद्धा गेलं आणि पैसा सुद्धा पाण्यात गेला. अशा प्रकारे परिस्थिती बांगलादेश सरकारची होणार आहे. बांगलादेशचं जर भविष्य सुरक्षित करायचं असेल तर गंगा नदीचं पाणी बांगलादेशमध्ये येत राहील याची व्यवस्था बांगलादेश सरकारने केली पाहिजे. उन्हाळ्याच्या काळात सुद्धा हे पाणी बांगलादेशमध्ये येत राहिलं पाहिजे. आणि हे जर बांगलादेश सरकारला साध्य करायचं आहे तर पद्मा बॅरेज योजनेची घोषणा करण्यापूर्वी बांगलादेश सरकारने भारत सरकारबरोबर चर्चा केली पाहिजे होती. ही जर चर्चा केली असती तर भारत सरकारला सुद्धा असं वाटलं असतं की बांगलादेश सरकारला भारताशी चांगले संबंध ठेवायचे आहेत आणि भारत सरकारने बांगलादेशच्या पाण्याचा विचार केला असता. म्हणून डॉक्टर नजरुल इस्लाम बांगलादेश सरकारला सुचवण्याचा प्रयत्न करतायत की भारताला एक जबरदस्त ऑफर द्या, अशी ऑफर जी भारताच्या पथ्यावर पडेल. त्यांनी काही पर्याय सुचवलेले आहेत. ईशान्य भारताशी उर्वरित भारताचं जे दळणवळण आहे ते सिलिगुडी कॉरिडॉर या चिंचोळ्या पट्ट्यातून होतं. म्हणजे ईशान्य भारताशी संपर्क हा भारताच्या दृष्टीने डोकेदुखीचा विषय आहे आणि ही डोकेदुखी बांगलादेश कमी करू शकतो त्यांच्या जलमार्गाचा वापर भारताला करण्याची मुभा देऊन. म्हणजे या जलमार्गाचा वापर करून तुम्ही ईशान्य भारताशी जी कनेक्टिव्हिटी आहे ती वाढवू शकता, असा पर्याय बांगलादेश भारताला सुचवू शकतो. पद्मा बॅरेजचं व्यवस्थापन अशा प्रकारे होऊ शकतं की बिहार सारख्या राज्यामध्ये पावसाळ्याच्या काळामध्ये जे पूर येतात, गंगा नदीला जो पूर येतो ज्याचा जबरदस्त फटका बिहार सारख्या राज्यांना बसतो, तर पद्मा बॅरेजचं व्यवस्थापन अशा प्रकारे होऊ शकतं की बिहारमध्ये पूर परिस्थिती उद्भवणारच नाहीये. आता सुंदरबन जसं भारतामध्ये आहे तसं ते बांगलादेशमध्ये सुद्धा आहे आणि या सुंदरबनचं जे पर्यावरण आहे ते भारताच्या आणि बांगलादेशच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे. तर या सुंदरबनच्या पर्यावरणाचं रक्षण कशा प्रकारे होईल अशा प्रकारचा प्रस्ताव बांगलादेश भारताला देऊ शकतो. डॉक्टर नजरुल इस्लाम यांनी बांगलादेशला हे जे पर्याय सुचवलेले आहेत ते सहकार्याचे आहेत, सामंजस्याचे आहेत. परंतु बांगलादेशची सध्याची जी भूमिका आहे ती भारताच्या वाकड्यात शेण्याची आहे. म्हणजे बांगलादेशचा असा गैरसमज झालेला आहे की बांगलादेशने चीनशी संबंध सुधारले, बांगलादेश चीनच्या मांडीवर जाऊन बसला, बांगलादेशने त्यांच्या भूमीचा आणि समुद्राचा वापर चीनला करायला दिला तर भारत दबावाखाली येईल आणि दबावाखाली भारत बांगलादेशला पथ्यावर पडणारे निर्णय घेईल. परंतु वस्तुस्थिती तशी नाहीये. भारत बांगलादेशवर अजिबात विसंबून नाहीये. भारत स्वबळावर उभा आहे, परंतु बांगलादेश अनेक बाबतीत भारतावर विसंबून आहे. भारतामध्ये 54 नद्या अशा उगम पावतात ज्या प्रवाहित होऊन पुढे बांगलादेशमध्ये जातात. पाण्यासाठी बांगलादेश पूर्णपणे भारतावर अवलंबून आहे. म्यानमारमधून 2 नद्या उगम पावतात ज्या पुढे बांगलादेशमध्ये प्रवाहित होतात. बांगलादेशच्या स्वतःच्या फक्त 2 नद्या आहेत, त्या नद्या म्हणजे सांगू आणि हल्दा. भारतामधून बांगलादेशमध्ये प्रवाहित होणाऱ्या ज्या मोठ्या नद्या आहेत त्याच्यामध्ये गंगा आहे, तिस्ता आहे, ब्रह्मपुत्र आहे, बराक आहे. या सगळ्या नद्यांचं पाणी बांगलादेशमध्ये प्रवाहित होतं. अन्य बऱ्याच नद्या आहेत. भारतातून प्रवाहित होणाऱ्या गंगेचं पाणी, तिस्तेचं पाणी आणि अशा 54 नद्यांचं पाणी हा बांगलादेशसाठी जीवन मरणाचा प्रश्न आहे. परंतु बांगलादेशचा हा प्राधान्यक्रम दिसत नाही. त्यांचा प्राधान्यक्रम चीन बनलेला आहे.
जलदात्यापेक्षा धनदात्याकडे बांगलादेशचं जास्त लक्ष आहे. त्यांना हे बहुधा माहिती नाहीये की चीनने युआन दिले तर त्या युआनचा वापर करून शेती पिकवता येणार नाहीये, त्या युआनचा वापर करून ताण भागवता येणार नाहीये. भारतीय उपखंडामध्ये जे छोटे छोटे शेजारी देश आहेत त्यांच्याशी भारताची जी भूमिका आहे ती महत्वाची राहिलेली आहे, प्रेमाची राहिलेली आहे. आणि या प्रेमामुळे या छोट्या छोट्या देशांचा असा गैरसमज झालेला आहे की भारत आपल्यावर विसंबून आहे, भारताला आपली गरज आहे आणि या देशांना जबरदस्त माज आलेला आहे. आता मे 2026 मध्ये गंगा जल वाटप कराराच्या संदर्भात दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये बांगलादेशने जो सूर लावला त्या सुरातून त्यांचा माज दिसत होता. बांगलादेशने काय म्हटलंय, प्रश्न फक्त फरक्का बॅरेज मधून बांगलादेशमध्ये किती पाणी यावं याचा नाहीये. गंगा नदी भारतामध्ये उगम पावते आणि उगम पावल्यानंतर या नदीच्या पाण्याचा वापर उत्तर प्रदेशमध्ये होतो, बिहारमध्ये होतो, उत्तराखंड, झारखंड, पश्चिम बंगाल या सगळ्या राज्यांना गंगेच्या पाण्याचा लाभ होतो. म्हणजे गंगेचं हे जे पाणी आहे ती भारतातली ही सगळी राज्य वापरतात. त्यामुळे फक्त फरक्का मधून किती पाणी येतं याचा विचार न होता भारताने गंगेच्या किती पाण्याचा वापर केला त्याचा विचार करून बांगलादेशला पाणी देण्यात यावं अशी सूचना बांगलादेशच्या अधिकाऱ्यांनी केली. म्हणजे माज बघा, गंगा नदीचा उगम कुठे भारतामध्ये आहे, भारतामधून उगम पावणारी ही नदी बांगलादेशमध्ये जाते. त्यामुळे ही नदी खरं तर बांगलादेशच्या लोकांवर उपकार करते, परंतु बांगलादेशला हे उपकार वाटत नाही, त्यांना तो अधिकार वाटतोय. सध्याचा जो गंगा जल वाटप करार आहे त्या करारानुसार फरक्का बॅरेज मध्ये जे पाणी आहे त्याचं वाटप कसं होतं हे समजून घेऊया. परंतु त्याच्या आधी क्युसेक्स हे जे युनिट आहे ते समजून घेणं आवश्यक आहे. क्युसेक्स म्हणजे क्युबिक फीट पर सेकंद, एका सेकंदाला किती पाणी वाहून जातं हे साधारण 28.31 लिटर इतकं असतं. म्हणजे एका सेकंदाला 28.31 लिटर पाणी वाहून जातं. आता या पाण्याचं वाटप कसं होतं, जर फरक्का बॅरेजमध्ये 70,000 क्युसेक्स पेक्षा कमी पाणी असेल तर पाण्याचं वाटप निम्म होतं. 70,000 ते 75,000 क्युसेक असेल तर 35,000 क्युसेक्स भारत ठेवतो आणि उरलेलं जे पाणी आहे ते बांगलादेशला देतो. आणि जर 75,000 क्युसेक्स पेक्षा जास्त असेल तर 40,000 क्युसेक्स भारत ठेवणार आणि उरलेलं पाणी बांगलादेशला देणार. अशा प्रकारे हे वाटप झालेलं आहे. आता समजा बांगलादेशने हीच मानसिकता भविष्यामध्ये कायम राखली, बांगलादेश कायम भारताच्या वाकड्यात शिरायला लागला, चीनच्या मांडीवर बसायला लागला आणि गंगा जल वाटप करार जो डिसेंबर 2026 मध्ये संपुष्टात येणार आहे तो झालाच नाही किंवा तो लोंबकळला, किंवा भारताने जसं सिंधू जल वाटप कराराचं केलं तसंच काही त्यांनी गंगा जल वाटप कराराचं केलं, तर बांगलादेशची परिस्थिती काय होईल. भारताने जर ठरवलं की गंगेचं जे पाणी बांगलादेशमध्ये प्रवाहित होतं ते पूर्णपणे भारतामध्ये अडवून ठेवायचं तर बांगलादेशचं काय होईल. आणि बांगलादेश काही करू शकत नाही, लक्षात घ्या. आता सिंधू जल वाटप करार आपण थंड्या बस्त्यामध्ये टाकलेला आहे, पाकिस्तानने आपलं काय वाकडं केलं. ब्रह्मपुत्रेचं पाणी अडवण्यासाठी चीनने इतका विशाल डॅम बांधण्याचा प्रकल्प हाती घेतलाय. सगळ्या जगाने चीनचं काय केलं, चीनचं कोणीही काही वाकडं करू शकत नाही. म्हणजे आंतरराष्ट्रीय कायदे आहेत, आंतरराष्ट्रीय नियम आहेत जलवाटपाच्या संदर्भात, परंतु हे कायदे शक्तिशाली देश धाब्यावर बसवतात असं चित्र वारंवार दिसतंय. उद्या भारताने जर गंगेचं पाणी अडवायचं ठरवलं तर बांगलादेश भारताचं काही वाकडं करू शकणार नाहीये. कारण जर भारताला आंतरराष्ट्रीय नियमांचे आणि कायद्यांचे धडे द्यायचे असतील तर ते आधी चीनला द्यावे लागतील. चीनला सांगावं लागेल की तुम्ही ब्रह्मपुत्रेवर जे काम करताय धरणाचं ते आधी बंद करा आणि त्याच्यानंतर भारत म्हणू शकतो की चीनने बंद केल्यानंतर आम्ही सुद्धा बंद करू. त्यामुळे एक गोष्ट स्पष्ट आहे, भविष्यात जर गंगेचं पाणी बांगलादेशला हवंय, तिस्ता नदीचं पाणी हवंय, भारतातून उगम पावणाऱ्या 54 नद्यांचं पाणी जर बांगलादेशला हवंय तर भारताच्या वाकड्यात शिरून ते अजिबात मिळणार नाहीये, चीनच्या मांडीवर बसून सुद्धा मिळणार नाहीये. त्याच्याआधी भारताच्या चरणाशीत बसावं लागेल, भारताशी नम्रपणाने आदराने वागावं लागेल, भारताशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवावे लागतील. आणि हे करण्यासाठी बांगलादेशच्या भूमीचा आणि बांगलादेशच्या समुद्राचा वापर चीनला करू देणं बांगलादेशला बंद करावं लागेल. तर या व्हिडिओमध्ये इथेच थांबतोय. या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा, सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.